चेंडू सरळ चेंडू भिरकावलाय लॉंग ऑफच्या दिशेने 6 धावांसाठी एक खणखणीत ब्रँड षटकार. आणि आता मात्र पाहू शकता पुन्हा एकदा सज्ज होणार आहे सचिन एक खरोखरच उत्कृष्ट बॅट्समन आहे. मागच्या कालच्या दिवसामध्ये त्यांनी 50ची सीमा ओलांडली होती. 50 धावा एक हाफ सेंचुरी मारली होती. आपल्या खात्यामध्ये हाफ सेंचुरी त्यांनी मारलेली आहे. आणि आतापर्यंत पुन्हा एकदा इथे मात्र थोडासा बदल क्षेत्ररक्षकांमध्ये पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ आणि शॉट पुन्हा जोरदार मारण्याचा प्रयत्न चेंडूने कड घेतली होती परंतु इथे थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जाताना दिसतोय. एक डॉट बॉल पुन्हा निघालेला आहे आणि आता मात्र कमबॅक करतोय तो हिरामन पाटील. एक हरपण मोला खेळाडू 50च्या वरीलचा खेळाडू परंतु खरोखरच एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू व्यक्तिमत्व चांगलं व्यक्तिमत्व त्याचबरोबर एक जबरदस्त असं अष्टपैलू खेळ खेळताना दिसतोय तो हिरामन पाटील. समोर आहे सचिन राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे शॉर्टपिच चेंडूला घुमवलेला पूल केलेला आहे चेंडू येतो तो इथे स्कोअर डीप स्कोअर लेगच्या दिशेने 4 धावांसाठी एक जबरदस्त टायमिंग शॉट म्हणावा लागेल. That ball toward the Sanjay on the offside and they taken a 1 run. With this 1 run score it moving toward the 12 runs are on the board without wicket. 12 runs without wickets. Karthik and Sachin is on the crease. Now Sachin will place ball from the Hiraman. Sachin already had taken a 6 and a 4 and he is on 11 runs and taking once again ready to fetch the ball from the Hiraman. Right now the Hiraman's to Sachin, this ball full toss ball, he hammered that into the it was a catch but the catch dropped by Monkey. Mukesh Matre was there, he could not take that catch. Monkey was there but he could not take a catch and फारच सुंदर प्रयत्न केला होता परंतु शेवटच्या क्षणी मात्र चेंडू हातात निसटला आणि अशा पद्धतीने मात्र इथे एक जीवनदायीचे शेवटच्या चेंडूवर मिळालेला तर सचिन याला एक मोठा खेळाडू बाद होता वाचला इथे आणि आता मात्र 13 धावा फलकावर लागलेल्या त्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर
पॉवर प्लेचा एक षटक इथे संपलेला आहे आणि या षटकामध्ये 13 धावा फलकावर लागलेल्या आहेत आणि आता येणाऱ्या 3 ओव्हर म्हणजे जवळजवळ 18 चेंडूंचा शिल्लक असणार आहे आणि 18 चेंडूंमध्ये कुठपर्यंत संभ मजल मारतो ते बघायचं आहे. परंतु इथे मात्र सचिन सारखा खेळाडू जोपर्यंत क्रीजवर असणार आहे तोपर्यंत डोकेदुखी असेल ते इथे वाशी इंडियन्स टीमला. परंतु वाशी इंडियन्स टीम मध्ये एका पाठोपाठ एक सरस एक गोलंदाज आहेत. आता मात्र गोलंदाजीच्या मार्कवर येताना दिसतो तो नवीन गोलंदाज आहे. बॉलर कोण आहे तो नेपाळी आहे ना काय नाव बॉलर त्यांचा 12वा प्लेयर नाही बॉलर बॉलर्स नेम आणि आता पाहू शकतो हायवे एंड कडून दुसरी गोलंदाजी करताना दिसणार आहे तो गोलंदाज जवळ 10 ते 12 पावलांचा. तुम्ही जरा नाव सांगा. हा मी तो पवन राईट आर्म राऊंड विकेट चेंडू टाकतो इथे जो उचललेला चेंडू जबरदस्त शॉट आउट ऑफ द पार्क. व्हाट अ गुड लुकिंग शॉट. व्हाट अ टेरिफिक शॉट ओव्हर द फेन्स फॉर अ 6 रन. And once again Sachin is on fire. Yes. Pawan is on the bowling mark once again. What a shot it was. First ball he hammered that over the head of the Langa pavilion for a good looking shot 6 runs. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर पवन आणि समोर असणार आहे सचिन ऑन फायर. राईट आर्म राऊंड विकेट पवन यांचा चेंडू पाहायला मिळतो इथे. शॉर्ट पिच चेंडू इथे मारण्याचा प्रयत्न परंतु फसलेला प्रयत्न. चेंडू आणि फळ यांचं मेचकूट जमलं नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावलेला आहे आणि अशा पद्धतीने मात्र पुन्हा एकदा एक डॉट बॉल चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो तो इथे पवन. पहिला चेंडू दुसरा चेंडू डॉट बॉल आणि तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो पवन. बॉलिंग मार्कवर राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतो इथे. जोरदार शॉट चेंडू हवेमध्ये चेंडू खाली येतोय तो नवनाथ. ओहो आणि इथे मात्र एक मोठा खेळाडू बाद होताना दिसतोय तो सचिन आणि इथे मात्र थोडासा श्वास घेतला असेल तो वाशी इंडियन संघाने कारण सचिन सारखा खेळाडू जर आणि नवीन खेळाडू सचिन याची जागा भरून काढण्यासाठी येताना दिसत होतो तौसिफ. परंतु सचिन यांनी आपली कामगिरी चोख बजावलेली आहे. 7 चेंडूंमध्ये 18 धावांची घणाघाती पारी खेळून पुन्हा एकदा डगआउट मध्ये येताना दिसतो तो सचिन आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी जातो तो एक भारी भक्कम शरीर असलेला असा तौसिफ. आणि आता मात्र कार्तिक समोर असणार आहे. गोलंदाजीच्या मार्कवर असणार आहे तो पवन. आपण पाहू शकता खरोखर एक रंगारंग चकाचक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. एक उत्कृष्ट क्रीडांगण शिवतीर्थ जागृतेश्वर मंदिर क्रीडांगण आणि ह्या क्रीडांगणावर चहू बाजूनी एक जबरदस्त असं आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर एक सुंदर क्रिकेटिंग पिच आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा 10 ते 12 पावलांचा स्टार्ट घेऊन येताना दिसणार आहे तो पवन आणि समोर असणार आहे लेफ्ट हँडर बॅट्समन कार्तिक. पाहू शकतो लेफ्ट हँडर साठी 3 क्षेत्ररक्षक ऑन साइडला बाउंड्री लाईन वर तैनात आहेत आणि समोर आहे तो पवन. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतो तो कार्तिक साठी लेफ्ट हँडर साठी. आणि इथे मात्र पुश केला चेंडू ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहे तिथे फील्ड करतोय लक्ष्मण. दरम्यान मात्र पुन्हा एकदा एक धाव पाहायला मिळते आणि इथे मात्र धावसंख्या हळूहळू का होईना पुढे वाढताना सरकताना दिसते. 20 धावा आतापर्यंत फलकावर लागलेल्या त्या एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि आता तौसिफ खेळण्यासाठी सज्ज होतोय. पाहू शकतो आपण तौसिफ साठी फील्ड रचना 3 क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक डी क्षेत्रामध्ये इथे ऑफ साइडला 2 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनला आणि त्याचबरोबर 3 क्षेत्ररक्षक आहेत ते ऑन द बाउंड्री लाईन ऑन साइडला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट पवन. शॉर्ट चेंडू मारण्याचा प्रयत्न पुल करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू नीटचा चेंडू बॅटवर आलेला नाहीये. चेंडू गेलेला आहे तो तिथे
मिडॉनच्या दिशेने मिड विकेटच्या शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक जातो फील्ड करतोय दरम्यान पुन्हा एकदा एक धाव मात्र पाहायला मिळते 21 धावा आतापर्यंत फलकावर पाहायला मिळतात आणि आता शेवटचा चेंडू असणार आहे तो ह्या ओव्हर मधला पवन याच्या खरोखर एक चांगली गोलंदाजी टिचून गोलंदाजी केलेली आहे चांगला कमबॅक केलेला आहे पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर मात्र चांगला कमबॅक पाहायला मिळतं ते पवन याचं पवन पुन्हा एकदा कार्तिकसाठी राईट आर्म राऊंड विकेट इथे मात्र पुन्हा एकदा डिफेन्सिव्हली खेळण्याचा प्रयत्न आणि चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेला तो कार्तिक आणि ह्याचबरोबर ओव्हरची समाप्ती झालेली आहे दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर स्कोर आहे 22 धावा फलकावर लागलेल्या ते एक गड्याच्या मोबदल्यामध्ये जसा सचिन आउट झाला तसा धावांचा ओघ मात्र कमी होताना दिसतोय खरोखरच एक चांगली इथे विकेट घेतली होती पवन यांनी आणि त्याचबरोबर पुन्हा एक चांगला कमबॅक करतो तो वाशी इंडियन्स टीम खास करून वाशी इंडियन्स टीम मध्ये 40 वरील सर्व खेळाडू आहेत आज मात्र खरोखर ह्या उन्हामध्ये तळत्या उन्हामध्ये सुद्धा एक जबरदस्त क्रिकेट खेळताना दिसत आहेत तरुणाला लाजवतील असं क्रिकेट खेळताना दिसत आहेत आणि इथे मात्र थोडसा एक टीम मीटिंग पाहायला मिळते कोणाला गोलंदाजी द्यायची ह्याच्यामध्ये मात्र कर्णधार सत्यवान भगत थोडासा द्विधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळतोय आणि इथं पहिली ओव्हर समाप्त झाली हिरामन दुसरी ओव्हर पवन आणि तिसरी ओव्हर कोण घेऊन येतो तर बघायचंय दरम्यान मात्र पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो की आज शेवटचा क्लायमॅक्सचा डे शेवटचा दिवस आणि आजच्या दिवसामध्ये सेमीफायनल फायनल मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे दरम्यान मात्र एक रंगारंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते खरोखरच एक उत्कृष्ट क्रिकेट म्हणावं लागेल इथे मात्र मिश्रण आपल्याला पाहायला मिळते तरुणाई आणि वयस्क खेळाडू असं या खेळाडूंचं मिश्रण आपल्याला पाहायला मिळते आणि आज मात्र खरोखरच एक मोठा क्रिकेटचा एक सोहळा म्हणावा लागेल असं ह्या सोहळ्यामध्ये शेवटच्या दिवशी मॅच मध्ये काय घडतं काय बिघडतंय परंतु दरम्यान मात्र आज मागच्या कालच्या मॅच मध्ये दोन खेळाडूंनी 50ची धावसंख्या ओलांडली होती हाफ सेंचुरी मारली होती दोन खेळाडूंनी आज मात्र कोण त्याचा मानकरी होतो तो बघायचा आहे दरम्यान मात्र पुन्हा एकदा फील्ड रचना करताना दिसतो तो सत्यवान भगत दोन क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात विकेटच्या पाठीमागे एक शॉट लेगला आणि एक थर्ड मॅनच्या दिशेने दोन क्षेत्ररक्षक डी क्षेत्रामध्ये त्याचबरोबर इथे अनंत सुतार पाहायला मिळतात ते नाही बॉलिंग ना बॉलिंगला सांगतो मी अजून कोण आलाय माहिती नाही नवनाथ आहे नवनाथ बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात एक 50 वरील खेळाडू पण उत्कृष्ट गोलंदाज विकेट पहिला चेंडू इथे बीट करण्यात आलेला आहे चेंडू पडलेला होता गुडलाईन स्पॉटला मारण्याचा प्रयत्न चेंडूने थोडासा टर्न घेतलाय आणि इथे बीट करतो तो बॅट्समन कार्तिक ह्याला आणि इथे मात्र विसावला चेंडू होतो सत्यवान भगत यांच्या हातामध्ये आणि अशा बरोबरच एक पहिला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय चांगली सुरुवात म्हणावी लागेल नवनाथेशी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर राईट ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो इथे कार्तिकसाठी पुन्हा एकदा एक करेक्ट बॉल इथं होता डिफेन्सिव्हली खेळला आणि एक धाव मात्र घेतलेली आहे आणि एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकताना दिसते 23 धावा फलकावर लागलेले आहेत परंतु एका दुक्का एकेरी दुहेरी धावेने मात्र काही होणार नाही बिघडणार नाही कारण 4 ओव्हरची मॅच आहे हाणामारी करावी लागेल प्रत्येक ओव्हरमध्ये प्रत्येक चेंडूवर मात्र मोठे फटके मारण्याचे प्रयत्न करावे लागतील फलंदाजाला अन्यथा मात्र जर 40च्या आतमध्ये संघ राहिला तर मात्र एक चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे 40 वरील खेळाडू खेळताना दिसतात तिथे इंडियन्स मध्ये वाशी इंडियन्स मध्ये पाहू शकतो आपण मिड विकेट क्षेत्रामध्ये इथे स्कोअर लेगच्या बरोबर पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतो तो अनंत आणि इथे मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये आहेत क्षेत्ररक्षक हिरामन पाटील त्याचबरोबर लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक इथे जोर का शॉट इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय कार्पेटच्या सहारे दोन क्षेत्ररक्षक बरोबर धावताना दिसत आहेत इथे मात्र चकवताना दिसतोय चकमा दिले दोन्ही फलंदाजांना दोघांच्या मधोमध बरोबर चेंडू जातो सीमा पार 4 धावांचा आणि समोर असणार आहे गोलंदाज नवनाथ आता मात्र पाहू शकतो आपण क्षेत्ररक्षक मध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय राईट आर्म राऊंड विकेट चेंडू इथे आउटसाइड द ऑफचा चेंडू मारण्याचा प्रयत्न फसवलाय इथे मात्र तौसिफ याला
बीट करतोय, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि अशा त्याचबरोबर एक चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. आणि आता मात्र 27 फळकावर धावा लागलेल्या आहेत. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत या ओव्हरमधले. चांगली गोलंदाजी करतो आतापर्यंत नवनाथ आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज तौसिफ समोर असणार आहे तो नवनाथ. राईट मोड विकेट गोलंदाजी करतो. हा चेंडू पिचचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, फसलेला प्रयत्न, एक जबरदस्त डॉट पाठोपाठचा चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स आर देअर. व्हॉट अ गुड बॉलिंग बाय नवनाथ. खूपच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते नवनाथाची. चौकारानंतर मात्र 2 चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला असणार आहे. उत्कृष्ट गोलंदाजी नवनाथ यांची. टिचून गोलंदाजी, रोखून धरलेल्या बॅट्समॅनला कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नाहीये. चेंडू मुवमेंट करताना दिसतोय, टर्न घेताना दिसतोय, डिलिव्हरी टाकताना मात्र एक खरोखर चांगली डिलिव्हरी टाकताना दिसतोय तो नवनाथ. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर राईट मोड विकेट गोलंदाजी करतोय. दोरका शॉट, चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतंय परंतु रोखू शकत नाहीये आणि 2 क्षेत्ररक्षकांमधोमध बरोबर चेंडू जातो तो सीमा पार 4 धावांसाठी. शकता आपण की कुठपर्यंत संघ मजा मारतोय परंतु आता मात्र गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाजीसाठी येताना दिसतोय तो काशीनाथ पाटील. येस, काशीनाथ पाटील 50च्या वरील पुन्हा 50च्या वरीलचा खेळाडू गोलंदाजीसाठी येताना दिसतोय. एक हार्पन बॉल क्रिकेटर काशीनाथ, एक ऑलराऊंडर खेळाडू आता मात्र गोलंदाजीची भूमिका निभावताना दिसतोय आणि त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने नवनाथ इथे तैनात करण्यात आलेला आहे. आय एम सॉरी, लेफ्ट हँडर साठी इथे पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड विकेट. काशीनाथची गोलंदाजी इथे सरसावलेल्या पुढे कार्तिक मारलेल्या कार्पेटच्या सहारे चेंडू जाते लॉंग ऑनच्या दिशेने आणि इथे मात्र मिसफील्ड पाहायला मिळते. अशी फिल्डिंग केली, अशा पद्धतीने रन तर 2 धावाची पेनल्टी लागेल. 2 ओव्हर कमी करण्यात येईल.
नितीन सुतार आणि चेतन शिंदे दोघांना विनंती आहे की लवकरात लवकर टॉस उडवण्यासाठी यायचं. नक्कीच खरोखर चांगला चेंडू होता परंतु फ्री हिट होता अन्यथा बोल्ड झाला असता परंतु एक चोटी धाव मात्र दोघा फलंदाजांनी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर धावा झालेल्या त्या 37 धावा फाकावर लागलेल्या 37 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट ओनली. गुड बॅटिंग बाय दीज अविंशर्स. अथर्व अविंशर्स एक खरोखर आपल्या उत्कृष्ट अशा लईमध्ये खेळताना दिसतात फलंदाज आणि आता मात्र काशीनाथ पाटील खरोखर चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतात तिथे थोडीशी फील्ड सजावट करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा इथे पाहायला मिळतात पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय आणि 3 क्षेत्ररक्षक इथे ऑफ साईडला डी क्षेत्रामध्ये. राईट आर्म राऊंड विकेट. ओ माय गॉड. हवेचा झोत जास्त असल्या कारणाने बेल्स मात्र इथे पडलेले आहेत आणि पुन्हा यावं लागतं ते काशीनाथ पाटीलला बॉलिंग मार्कवर. आतापर्यंत 4 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. बरोबर ना? 4 की 3? 4 चेंडू अजून शिल्लक आहेत या इनिंग मधले आणि खरोखरच एक चांगली फलंदाजी करताना दिसतात ते दोन्ही फलंदाज तौसिफ आणि कार्तिक. थोडीशी कॉन्ट्रोवर्सी थोडासा इथे पाहायला मिळते. कृपया लगेच निर्णय द्यायचा. आता शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत. सेमीफायनल, फायनल, त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन असा रंगारंग कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यान मात्र पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं काशीनाथ आपल्या बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय आणि पुन्हा आपण पाहू शकतो लॉंग ऑफच्या दिशेने इथे नवनाथ तैनात आहे. गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेट. चेंडूला घुमावलेला आहे. लोअर फिल्टरच्या चेंडूला दिशा दिलेली आहे. चेंडू जातोय तो कॉर्नरच्या दिशेने 6 धावांसाठी खणखणीत बँडेड षटकार. चेंडू भिरकावून दिलाय तो कॉर्नरच्या डोक्यावरून सरळ 6 धावांसाठी. स्कोर आहे 43 धावा. 43. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 43 धावा फळकावर लागले आहेत. अजूनही मोठी धावसंख्या उभारण्याचे मनसुबे घेऊन खेळताना दिसतो तौसिफ. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतो तो काशीनाथ. शॉर्टपी चेंडू इथं मारण्याचा प्रयत्न परंतु फसलेला प्रयत्न. अरे एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो आणि खरोखरच एक चित्त्याच्या चपाईने चोटी धाव सुद्धा घेतलेले. दोघांनी आपल्या डोळ्यांचा इशारा केला. इशाऱ्यामध्ये एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न सफळ प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक धाव मात्र झालेली आहे. 44 धावा इथं फळकावर लागलेच आतापर्यंत. चांगली फलंदाजी करताना दिसत खास करून शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र एक चौकार आणि षटकाराने मात्र धावसंख्येमध्ये आकार पाहायला मिळतोय. 44 धावा आतापर्यंत फळकावर लागलेल्या त्या संघाच्या आणि संघा खरोखर एक संतुलित संघ असा चांगली फलंदाजी आणि त्याचबरोबर आता मात्र 44 धावा फळकावर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्या कारणाने थोडीशी धोकेदुखी पाहायला वाटते ती क्षेत्ररक्षकांची. आता मात्र 3 क्षेत्ररक्षक ऑन साईडला इथे पाहायला मिळत आहेत. बाउंड्री लाईनला तैनात करण्यात आलेले आहेत. मिड विकेटला संजू, स्क्वेअर लेगला इथे नवनाथ आणि त्याचबरोबर आनंद सुतार आहे तो मिड विकेट क्षेत्रामध्ये लॉंग ऑनच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय तो खेळण्यासाठी. आता मात्र कार्तिक. राईट आर्म राऊंड विकेट कार्तिक साठी. ओ हो 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 इथे मात्र विकेट घेण्याचा प्रयत्न फसलेला प्रयत्न. एनिवे क्रिकेटमध्ये असं असतं मंकड विकेट. आता त्या मंकड विकेटचं नाव चेंज केलेलं आहे त्यांनी. रनआउट फक्त देणार त्याला मंकड विकेट असं म्हणणार नाहीये. ह्याच्या पुढे काही निर्णय बदललेले इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट. दोडकास मारण्याचा चेंडू हवेमध्ये. चेंडू येतो इथे 2 क्षेत्ररक्षक रोखू शकत नाही चेंडूला. 2 क्षेत्ररक्षक मधोमध सरळ चेंडू सीमापार 4 धावांसाठी. 48 धावा फळकावर लागलेल्या आहेत. खरोखरच एक जबरदस्त शॉट खेळताना दिसतो कार्तिक. थँक्यू डीजे. आणि आता या इनिंगचा शेवटचा चेंडू, या ओव्हरचा शेवटचा चेंडू एक क्लायमॅक्सची डिलिव्हरी म्हणावी लागेल. एक हाणामारीचं षटक आहे. हाणामारीच्या षटकामध्ये पैसा वसूल इथे
बॅटिंग करताना दिसतात दोन्ही फलंदाज, खरोखर चांगली फलंदाजी, त्याचबरोबर रन वसूल करताना दिसतात दोन्ही. रन मशीन बनावी लागेल असा कार्तिक खेळताना दिसतो. लेफ्ट हँडर बॅट्समन, राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय तो काशीनाथ. शॉर्टपी चेंडू, दिशाहीन गोलंदाजी, चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर, हात रुंदावताना आमच्या बाजूने अंपायरचे वाईटचा करार करताना दिसत आहेत. आणि खास करून आतापर्यंत या ओव्हरमध्ये 18 चेंडूंची लयलूट केली, रनची लयलूट केलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. तौसिफ आणि कार्तिक. सज्ज होतो कार्तिक, पुन्हा सज्ज होतोय काशीनाथ. राईट आर्म राऊंड विकेट. चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. कॅच आउट पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबर धन्यवाद विजय. या श्रीकृष्ण स्टार्स या दोन्ही संघाच्या दरम्यान हा सामना होईल. त्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल होत आहे. एका बाजूला चेतन शिंदे आणि दुसऱ्या बाजूला मी करतो फोन, एक मिनिट, नितीन सुतार. आणि आपण होऊ शकतो 49 धावा फळकावर लागलेल्या आहेत. बरोबर 50 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. आणि जवळ 24 चेंडू आणि 50 धावा समीकरण पाहायला मिळतंय. कोण जिंकेल, काय होईल, काय घडेल ते सांगू शकत नाही. जे काही होईल ते होईल, पण क्रिकेटचा विजय होईल खरोखर ते. अच्छा ओके. आणि टॉसच्या बॉसचा संदीप कोहली यांच्या हस्ते दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल होतोय. चेतन शिंदे कॉल करेल. टेल्स कॉल आणि हेड आलेला नितीन सुतारचा संघ टॉस जिंकतोय. आणि प्रथम काय निर्णय असेल तुमचा? फिल्डिंग करायचा निर्णय असेल. आता 50. किती धाव संख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार तुम्ही राहुल रॉयल संघाला? त्यांच्याकडे चेतन शिंदे आहे तर तुमच्याकडे नितीन सुतार आहे. तर काय तुला काय वाटतं, असं का तुम्ही हा सामना जिंकणार की हरणार? जिंकणार. धन्यवाद. आता मी चेतन शिंदे यांच्याकडे येतो. चेतन शिंदे, तुम्ही कितपत धावा उभारणार? आमचं लक्ष असेल एक 4 ओव्हरचा सामना आहे तर 7 धावांचं तरी लक्ष असेल. 7 धावांचं लक्ष ठेवणार. पण त्यांच्याकडे चांगले बॉलर्स आहेत. नितीन सुतार आहे, विजेंद्र पाटील आहे, कस्तूर भगत आहे. असे धडाडीचे बॉलर असताना तुम्ही संघ पोहोचणार का तुमचा 7 धावापर्यंत? काल जसं दुसऱ्या मॅचमध्ये झालं, जसं मी आऊट झालो त्याच्यानंतर आमच्या टीममध्ये शरदने बॅटिंग केली, त्याच्यात भोलू आहे, निलेश, हे आमच्यात बॅट्समन आहेत की ते त्यांना सुद्धा धावा मारू शकतात. असं काही नाही की ते रोखून ठेवतील म्हणून. धन्यवाद. गो टू द कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. टॉस का टॉस या मंचावर इथे पाहायला मिळाली. इथे टॉस झाली, त्यानंतर मात्र चला एकदा मैदानामध्ये परत एकदा एक मोठी मॅच, एक अटीतटीची मॅच, एक जबरदस्त मॅच. कारण आता मात्र 49 धावा फळकावर लागलेल्या आहेत. 50 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. 24 चेंडू 50 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. वाशी इंडियन्सची टीम आज आपल्या दुपारच्या सत्रामध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स अशा 2 संघातला सामना पाहायला मिळणार आहे IPL मध्ये. तिथे मुंबई इंडियन्स परंतु इथे मात्र वाशी इंडियन्स. असं मनोज पाटील कॉमेंटेटर, आपण कुठे असाल त्यांनी यायचं इथे. मनोज पाटील पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय. बॉल ओके. आणि त्याचबरोबर आता मात्र खरोखरच एक अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मोठा सामना पाहायला मिळणार आहे. कारण इथे वाशी इंडियन्स मध्ये सर्व 40 वयस्क खेळाडू दिसत आहेत, परंतु अनुभवाची शिदोरी त्यांच्या पाठीशी आहे. कशा पद्धतीने फटकेबाजी, कशा पद्धतीने फलंदाजी करतात ते मात्र खास करून बघण्यासारखं आहे. परंतु दरम्यान मात्र इथे अथर्व अविन्शर्स यांनी आतापर्यंत चांगली फलंदाजी केली होती. शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र जवळजवळ 19 धावांची लयलूट केली होती आणि त्या जोरावर मात्र 49 धावांचं टार्गेट 50 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. 49 धावा काढलेल्या आहेत फळकावर. आणि आता मात्र एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे, अटीतटीचा सामना. कारण 50 लक्ष 24 चेंडू 50 म्हणजे जवळजवळ 12च्या सरासरीने धावा काढायच्या आहेत त्या
वाशी इंडियन संघाला. वाशी इंडियन संघाकडून कर्णधार सत्यवान भगत एक खरोखरच चाणक्ष कॅप्टन बनावं लागेल, परंतु इथे मात्र आता लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळणार आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन इंडियन टीम जी होती, इंडियाची जी लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन होती तीच जास्त करून सक्सेस झाली होती. आणि तो खास करून त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकर आणि सौरभ गांगुली ह्या दोन फलंदाजांनी मैदान गाजवलं होतं, क्रिकेट गाजवलं होतं, इंटरनॅशनल क्रिकेट गाजवलं होतं. आणि आता मात्र आपल्याला पाहायला मिळते दोन फलंदाज, लेफ्ट हँडर मुकेश म्हात्रे आणि त्याच्या समोर असणारे ते संजू सुतार. दोन फलंदाजांची इथे सचिन रजाक दादा एक सेकंड. सचिन रजाक, जयेश पाटील, एस स्टार जयेश पाटील, जर आपण इथं आला असाल तर आपण ऑरेंज कॅप, कारण या स्पर्धेमध्ये उच्चांक स्कोर तुमच्या नावावर आहे. जयेश पाटील एस स्टार विनंती करतोय, जर आपण आला असाल तर आपली उपस्थिती दाखवायची आहे, कारण शेवटचा सामना तुम्हाला कॅप घालून खेळायचा आहे. टॉप विकेटला पर्पल कॅप आणि टॉप स्कोररला ऑरेंज कॅप. चला मात्र दरम्यान पुन्हा एकदा पहिली ओव्हर वाघमारे राईट मोदी विकेट गोलंदाजी करतोय. मुकेश साठी पहिल्या चेंडूवर प्रहार, पहिला चेंडू जातोय तो लॉंगॉनच्या दिशेने. क्या बात है, लवली शॉट over the fence for a good looking shot for a 6 run. What a good looking shot it was. It was on the leg stump. He just pick up that ball, throw toward the long on revision for a 6 run. Good looking shot it was. अगर मुकेश म्हात्रे की बैट लग जाती है तो वो उनको रोकना मुमकिन ही नहीं बल्कि नामुमकिन है, क्योंकि बहुत ही बढ़िया बैटिंग करते हैं, अपने आप में काबिलियत रखते हैं, अच्छी बैटिंग का मुजाहरा पेश करते हैं, बहुत ही बढ़िया बैटिंग करते हैं. आज उनकी बैट से पहली गेंद के ऊपर पहला करारा शॉट, पहला छक्का और खेलने के लिए तैयार है फिर से. राइट ओवर द विकेट अगेन. दूसरी गेंद मार दिया उन्होंने, देखना है घुमा दिया है मिड विकेट क्षेत्र के अंदर. 1 रन तो ले ही लिया, देखना है 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा दोनों बल्लेबाजों को, क्योंकि आगे दौड़ते हुए फील्डर आगे उन्होंने पिकअप किया, थ्रो किया बॉलर के दास्तानों में, तब तक 1 रन मुकम्मल कर दिया. 1 रन के साथ में स्कोर बढ़ता हुआ 7 विदाउट विकेट. बहुत ही अच्छी शुरुआत चल रही है यहाँ पे वाशी इंडियंस के लिए, खास करके मुकेश म्हात्रे. मैंने पहले भी कहा था कि अगर उनकी बैट लग जाती है तो उनको रोकना मुमकिन भी नहीं नामुमकिन है. बहुत ही अच्छी बैटिंग करते हैं. और उनके साथ साथ जो खिलाड़ी है संजय सुतार, वो भी एक दिमागदार बैटिंग करते हैं. क्या बैटिंग की थी पहले मैच के अंदर, उन्होंने बहुत काफी अच्छी करारी बैटिंग की थी, खास करके लेग स्टंप की दिशा में वो अपने शॉट खेलते हैं और खूब भी बहुत ही अच्छी तरह से बैटिंग करते हैं. एक अपने आप में बहुत ही क्षमता रखते हैं, चौके छक्के मारने की क्षमता रखते हैं संजय सुतार. छोटे कद के खिलाड़ी है, खेलने के लिए तैयार है. अब देखना है 3 क्षेत्ररक्षक डी सर्कल में ऑफ साइड में वहां देखने को मिल रहा है. एक क्षेत्ररक्षक थर्ड मैन की दिशा, शॉर्ट थर्ड मैन है, और यहाँ पे फाइन लेग की दिशा में एक क्षेत्ररक्षक शॉर्ट फाइन लेग की दिशा में वाघमारे राइट ऑन द विकेट. ये गेंद और इस गेंद को टाइमिंग शॉट पॉइंट की दिशा में खेल दिया 4 रन के लिए. बहुत ही बढ़िया शॉट यहाँ पे देखने को मिल रहा है. स्क्वायर कट किया उन्होंने, हमें याद दिला दी यहाँ पे वीरेंद्र सहवाग की. ऑस्टन के बाहर की गेंद थी, उसको सिर्फ दिशा दे दिए, पॉइंट की दिशा के ऊपर से उन्होंने स्क्वायर कट लगा दिया 4 रन के लिए. बहुत ही बढ़िया शॉट, बहुत ही बढ़िया शॉट. और इस शॉट कोणाला संजय सुतार याला लागोपाठच्या 3 चौकारासाठी 500 रुपये तर पारितोषिक ठेवण्यात आलेले आहे. कोणाकडून? विशाल पाटील यांच्याकडून. संजय अजूनही 2 चौकार मारायचे आहेत, लागोपाठ 3 चौकार. मात्र मुकेश म्हात्रे दोघांसाठी जो कोणी चौकारांची हॅट्रिक मारेल त्याच्यासाठी संपल्यावर ना सचिन रजाक लगेच आहे बरा स्टेजवर, लगेच ओव्हर संपल्यावर राईट मोदी विकेट आउटसाइड आपला चेंडू मारण्याचा प्रयत्न, फसलेला प्रयत्न. इथे मात्र कमबॅक करताना दिसतो वाघमारे. एक उत्कृष्ट खेळाडू, एक उत्कृष्ट समालोचक, आज मात्र गोलंदाजीची भूमिका निभावताना एक चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक पुन्हा एकदा करताना दिसतोय. एक चौकार आणि षटकार खाल्ल्यानंतर मात्र एक गोलंदाजाला मात्र खरोखरच एक दिशाहीन गोलंदाजी असते, परंतु इथे मात्र चांगला कमबॅक. पुन्हा एकदा सज्ज वाघमारे राईट मोदी विकेट. संजूसाठी मारण्याचा प्रयत्न, फसलेला प्रयत्न, परंतु चेंडू लेग स्टंपच्या बाहेर हात ओंदावताना अंपायरच्या आमच्या बाजूने. आणि त्याचबरोबर एक मात्र अवांतर धाव इथे पाहायला मिळते. 12 धावा फाटावर आतापर्यंत लागलेल्या आहेत.
50 धावांचं टार्गेट, 24 चेंडू, 50 समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये आतापर्यंत 12 धावा इथे कुठून काढलेल्या आहेत. अजूनही ओव्हरची समाप्ती झालेली नाही आहे, म्हणजे अजूनही चान्स, खूपच चांगला चान्स वाशी इंडियनसाठी. सज्ज होतोय वाघमारे, सज्ज होतोय संजय. दोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटची कट घेतलेला थर्ड मॅनच्या दिशेने. एक धाव मात्र चोरटी धाव इथे पाहायला मिळते. आणि एका धावेने पुन्हा धावसंख्या 13 धावा फळकावर लागलेल्या आहेत. बिनबाद 13. चांगल्या सुस्थितीत दिसतोय वाशी इंडियन्स. आतापर्यंत चांगली फलंदाजी करताना दिसतोय आणि त्याचबरोबर खरोखरच चांगली फलंदाजी बरोबरच एक चांगले मनसुबे सादर करताना दिसत आहेत आपल्या संघासाठी. आपण पाहू शकताय शेवटचा चेंडू शिल्लक असणार या ओव्हर मधला. आणि आता मात्र खेळण्यासाठी पुन्हा एकदा हरपन मौला खेळाडू मुकेश मात्र सज्ज होतोय खेळण्यासाठी. समोर असणार आहे तुकाराम वाघमारे. तुकाराम राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतोय. ओहो हो हो, दिशाहीन गोलंदाजी. चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा किंचित पाहायला मिळतो आणि अंपायर यांचे हात रुंदावताना आमच्या बाजूने पुन्हा एकदा वाईड करार केला. ह्या ओव्हरमध्ये मात्र दुसरी वाईड आपल्याला पाहायला मिळते आणि 2 वाईडच्या नंतर मात्र खरोखर 14 धावा आतापर्यंत फळकावर पाहायला मिळतात. 12च्या सरासरी धावा काढायच्या होत्या, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र 14 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. सज्ज होतो पुन्हा एकदा वाघमारे आपल्या बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो तो लेफ्ट हँडर मुकेशसाठी. हा चेंडू इथं मारण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटची कट घेऊन चेंडू येतोय तो थर्ड मॅनच्या दिशेने. सज्ज होता क्षेत्ररक्षक तिथे फील्ड केलेले. दरम्यान मात्र पहिली ओव्हर समाप्त होते आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा फळकावर. सचिन याला विनंती असणार आहे लगेचच इथे कॉमेंट्री बॉक्सकडे मंचाकडे यायचं. बोला सचिन रजक टॉप स्कोरर प्लीज लगेच यायचं आहे. ऑरेंज कॅप घालून तुम्हाला खेळायचं आहे या स्पर्धेचा टॉप स्कोरर. त्याचबरोबर तेजस पालकर SS स्टार. तेजस पालकर आपण देखील यायचं. आपण इथं उपस्थित असाल तर आपण देखील यायचं आहे. आपण टॉप विकेट पर्पल कॅप आपल्याला घालून खेळायचं आहे. सचिन रजक लगेच पटकन. सन्माननीय अष्टविनायक डेकोरेटरचे प्रोपायटर नरेशजी लक्ष्मण पाटील यांना विनंती करतो की सचिन रजक याला आपण ऑरेंज कॅप, कारण ऑरेंज कॅप म्हणजे जो खेळाडू या स्पर्धेमधील उच्चांक स्कोर गाठतो फक्त या मॅच साठी, याच्यानंतर ती कॅप कुठं जाईल याचं सांगू शकत नाही. सचिन बेस्ट ऑफ लक वन्स अगेन. थँक्यू मनोज. आणि आता परत एकदा आपल्याला पाहायला मिळतं पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा फळकावर लागलेल्या आहेत. खरोखरच चांगली सुरुवात असणार आहे ती वाशी इंडियन्स टीमला. आतापर्यंत आपण मी मगाशी पण म्हटलं होतं 40च्या वरील खेळाडू मात्र ह्या टीममध्ये खेळत आहेत, परंतु खरोखरच एक एक्सपिरियन्स ऑफ द गेम ज्याला म्हणतात तोच एक्सपिरियन्स त्यांच्या पाठी त्यांना एक त्यांची मदत पाहायला मिळते. 50चं टार्गेट, 50 धावांचं टार्गेट, परंतु आता मात्र पहिल्या ओव्हरमध्ये मात्र एक हाणामारीची ओव्हर, पहिल्या ओव्हरमध्ये मात्र 15 धावा त्यांनी काढलेल्या आहेत. खरोखरच एक आपल्या संघासाठी चांगली सुरुवात म्हणावी लागेल. आणि आता मात्र अजूनही 35 धावांची आवश्यकता असणार आहे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. 18 चेंडू 35 धावा असं समीकरण काही पण होऊ शकतं, सांगू शकत नाही क्रिकेटमध्ये काय होईल शेवटच्या चेंडूपर्यंत. आपण नेहमीच म्हणतो क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टन्सी. क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टन्सी. नो बडी कॅन प्रेडिक्ट अबाउट द क्रिकेट. क्रिकेटचं अनुमान कोणी लावू शकत नाहीये. आपल्याला माहितीच असेल शेवटच्या चेंडूवर सुद्धा षटकार मारलेले आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र 10 धावा सुद्धा काढू दिलेल्या नाहीत. आता मात्र गोलंदाजीच्या मार्ग लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू इथं मात्र फुल टॉसचा चेंडू बिरकावलेला चेंडू जातो तो लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय, फील्ड करतोय. दरम्यान मात्र एक धाव इथे पाहायला मिळते आणि एका धावीने मात्र धावसंख्येमध्ये आकार धावसंख्ये पुढे सरकताना दिसते. 16 धावा आतापर्यंत फळकावर लागलेत. बिनबाद 16 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र पुन्हा एकदा संजय सुतार खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. एक जबरदस्त क्रिकेटर. इथे मात्र राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन, थोडीशी डोकेदुखी इथे पाहायला मिळते ती क्षेत्ररक्षकांची. आता मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पांगवताना दिसत आहेत. 3 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनला तिथे ऑन साईडला पाहायला मिळत आहेत. एक क्षेत्ररक्षक इथे लॉंग ऑफच्या दिशेने पाहायला मिळतो आणि सज्ज होतोय तो गोलंदाजीच्या मार्कवर कार्तिक. लेफ्ट हँडर कार्तिक टू राईट हँडर संजय. दिस बॉल, yes, he just pushed that ball toward the
ऑफ साईड एरिया, कोणी क्षेत्ररक्षक नव्हतं, एक जिथे होते तिथे 2 धावा मिळालेल्या आहेत आणि या 2 धावांनी मात्र धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा आकार पाहायला मिळतोय. धावसंख्या झालेली आहे ती 18 धावा फलकावर लागलीत आतापर्यंत. 18 धावा बिनबाद 18 अशा चांगल्या सुस्थितीत मध्ये संघ पाहायला मिळतो तो वाशी इंडियन संघ. आणि पुन्हा एकदा थोडीशी फील्ड रचनेमध्ये बदल होताना दिसतोय. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, पाठवलेला आहे आणि इथे पाहू शकतो आपण पॉइंट पासून बरोबर जवळजवळ एक्स्ट्रा कव्हर पर्यंत पूर्ण ओपन क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. लेफ्ट हँडर चेंडू भिरकावलेला आहे, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्याच्या पाठीमागे आणि इथे मात्र पहिला गडी बाद. संजय आउट होऊन बाद होऊन परत पॅव्हिलियन मध्ये जावं लागेल. चांगली गोलंदाजी, त्याचबरोबर एक चांगला आसमानी चेंडू होता, आकाशामध्ये भिरकावलेला होता आणि उंच उडालेल्या चेंडूला मात्र व्यवस्थित झेल घेतलेला तो क्षेत्ररक्षकाने, कोणतीही चूक नाहीये. आणि त्याचबरोबर पहिला गडी बाद झालेला, पहिला विकेट पतन झालेला वाशी इंडियनचा धावसंख्येवर. आणि आता मात्र पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या सुस्थितीत असताना संघाला मात्र सेटबॅक करताना, पाठीमागे ढकलताना दिसतो तो, चांगली गोलंदाजी करताना दिसतो तो कार्तिक. लेफ्ट हँडर कार्तिक आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे, टिचून गोलंदाजी, कोणत्याही फलंदाजाला मात्र त्याने मोठे फटके मारण्याची संधी दिली नव्हती. आता मात्र एक जबरदस्त सामना पाहायला मिळणार आहे, कारण येतोय खेळण्यासाठी डॉक्टर विजय पाटील. 15-32 असं समीकरण, 15 चेंडू आणि 32 धावा, मोठे फटके मारावे लागतील जिंकण्यासाठी. कारण 15-32, कारण ह्याच ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूवर काय करामत करतोय संघ ते बघायचं आहे. 15 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. मोठं लक्ष असणार आहे ते वाशी इंडियन्स टीम समोर. आता मात्र खेळण्यासाठी सज्ज होतोय तो मुकेश म्हात्रे. लेफ्ट हँडर टू लेफ्ट हँडर असा मात्र सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कोण जिंकतोय ते बघायचंय, चेंडू हवी होतोय की बॅट हवी होते ते बघायचंय. इथे मात्र नामी संधी असणार आहे दोन्ही संघाला सामना जिंकण्यासाठी. परंतु पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर हायवे एंड कडून कार्तिक. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करणार आहे तो लेफ्ट हँडर मुकेश म्हात्रेसाठी. आणि आता ओव्हर द विकेट आहे. दोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळी कोणत्या मिचकूट जमलेलं नाहीये, अपील करण्यात आलेलं आहे. उत्साह मोठा पाहू शकतोय आपण, परंतु इथे मात्र नॉट आउट करार केलेल्या अंपायरांनी. अंपायर अनुभव आहे, आपल्या जागेवर मात्र ठाम आहेत, कोणत्याही प्रकारचा निर्णय नाही. याचा अर्थ इथे मात्र नॉट आउट करार केलेल्या अंपायरने कल्पेश पाटील कोपरी गावचे एक उत्कृष्ट अंपायर. न्यूट्रल अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते, खरोखरच एक जबरदस्त अंपायरिंग पाहायला मिळते. मोठा दबाव टाकण्यात आलेला होता अंपायरवर, पण कोणत्याही प्रकारचा इथे विचलित न होता त्याने आपला निर्णय मात्र सांगितलेला, नॉट आउट करार केलेला इथे. आणि पुनश्च एकदा खेळण्यासाठी सज्ज होतो तो मुकेश म्हात्रे. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर असणार आहे ते कार्तिक. हायवे इन करून लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय आता मात्र. दोरका शॉट, चेंडू हवेमध्ये, चेंडू येतोय तो इथे आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी खणखणीत ब्रँडेड षटकार.
तरफ से भाई राकेश भोईर इनकी तरफ से विजय मनोहर पाटिल इनके लिए 3 गेंदों पर 3 बाउंड्रीज के लिए 500 रुपए। और सहयोग की बात यह है कि आज राकेश भोईर का जन्मदिन है, केक काटा जाएगा। जब वो स्ट्राइक पे आएंगे उनको बता देंगे, मौके के लिए 1000, लेकिन वो स्ट्राइक पे आएंगे तब बताएंगे। दाहिने से उधर के पॉइंट की दिशा में गेंद को ढकेल दिया, डीप के खिलाड़ी के पास गेंद गई है और गेंद शायद जाएगी कवर पॉइंट बाउंड्रीज के बाहर 4 रनों के लिए। तो पहली गेंद पर चौका मिलता हुआ डीजे झोपलेगा राकेश भोईर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। सर्व कमिटी मेंबर्स उपस्थित वाशी गावातील सर्व खेळाडू, थोड्या वेळात केक कापला जाईल संध्याकाळपर्यंत। यस, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत राकेश भोईर। आई एकविराईंसमोर आमचे वंदन आहे, उदंड आयुष्य लाभो हीच आमची ईश्वर श्रेणी प्रार्थना आहे। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, मेनी मेनी रिटर्न्स ऑफ द डे। तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। समीकरणामध्ये बदल आहे, मनोज सर 11 बॉल 20 रन करायचे आहेत। 20 दावा 11 बॉल आपके पास जरूर आएंगे हम, लेकिन फिलहाल मैच बहुत क्रूशियल मोमेंट पहुंच चुका है। 11 गेंदों में चाहिए 20 रन। सचिन रजाक अपनी तरफ से पूरी कोशिश, अतिरिक्त उछाल कल्पेश पटेल नहीं छोड़ेंगे, वाइड करार दे दिया। पहली गेंद पर बाउंड्रीज मिल चुकी है, यहाँ पे एक्स्ट्रा रन दिया। सचिन रजाक के ऊपर दबाव पूरी तरह से दिख रहा है। एवेंजर्स की तरफ से अगर बल्लेबाजों ने तो अपना काम किया, अब गेंदबाजों के हाथों में मैच छोड़ दिया है। अब गेंदबाज सटीक होगी तो बल्लेबाजी के लिए मुश्किल हो सकती है, लेकिन मुकेश मात्रे, संजय विजय मनोहर पाटिल ये मजे हुए खिलाड़ी है, इनके पास क्षमता है। इस बार ब्लॉकर में गेंदबाजी की थी, मिड विकेट के रीजन में गेंद जाएगी, डीप के खिलाड़ी के पास गेंद गई है, 1 रन लिया, दूसरी रन की कोशिश करेंगे और दूसरा रन भी तेजी के साथ मुकम्मल किया। नीलेश भगत गेंद को जब तक पकड़ेंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन पूरे कर दिए। इस 2 रन के साथ स्कोर पहुंचा है 33। मंजिल है 50 रनों की, 17 रनों की अभी भी आवश्यकता इस मैच को जीतने में। दोनों टीमों की 10 गेंदों में 17 रन। सिंगल से काम नहीं चलेगा, बाउंड्री चाहिए। सचिन रजाक के ऊपर भी काफी दबाव बढ़ता हुआ, हालांकि टॉप स्कोरर जरूर है, लेकिन विकेट टेकर गेंदबाज अब तक नहीं साबित हो पाए हैं, तो उनके पास मौका है अपने आप को एक ऑलराउंडर साबित करने का। इस बार किनारा लिया और गेंद गई थर्ड मैन बाउंड्रीज के बाहर 4 रनों के लिए। ये भाग्य का चौका आता हुआ। विजय मनोहर पाटिल जितने युवा खिलाड़ी तो नहीं है, लेकिन आज तारीफे काबिल खेल दिखाया है। क्या यहाँ पिक्चर में थोड़ा सा बदलाव देखने को मिलेगा? समीकरण में थोड़ा सा बदलाव दिख रहा है। 9 गेंदों में चाहिए 13 रन। 9 गेंदों में चाहिए 13 रन। मुकाबला काफी तगड़ा होता हुआ, एवेंजर्स की मुश्किलें लगातार बढ़ती हुई। चलिए नेक्स्ट मैच पर भी नजर डालते हैं। इस बार ये देखिए चेंज ऑफ द फेस, लेकिन वाइड बॉल, ये इस ओवर का दूसरा वाइड बॉल। समझदारी के साथ गेंदबाजी करनी होगी। अब यहां से अथर्वा एवेंजर्स के खिलाड़ी थोड़े से चिंतित। पूरी तरह से अथर्वा एवेंजर्स के तंबू में सन्नाटा छाया हुआ है। छोटे छोटे नन्हे दर्शक भी आज मैंने देखा कि जितने मेले में गर्दी नहीं होती है, उससे भी ज्यादा भीड़ अथर्वा एवेंजर्स के तंबू में। नन्हे समर्थक अथर्वा एवेंजर्स के मालिक का मनोबल बढ़ाने आए हैं। मिड विकेट की दिशा में गेंद गई है, 2 की तो कोशिश होनी चाहिए, लेकिन यहाँ पर देखिए अच्छी पकड़, 1 ही रन मिलेगा। इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा है 39। 11 रनों की आवश्यकता। 8 गेंदों में चाहिए 11 रन। आप स्ट्राइक पर है बायात के विस्फोटक बल्लेबाज मुकेश मात्रे। 3 गेंदों पर 3 बाउंड्रीज के लिए 1000 रुपए का नगद इनाम राकेश भोईर इनकी तरफ से। आज बर्थडे है उनका, लेकिन बर्थडे बॉय अपनी तरफ से धनराशि का ऐलान करवा रहे हैं। संडे सुपर संडे में हो जाएगा तब्दील, अगर 3 गेंदों पर 3 मिलेंगी बाउंड्रीज। लेकिन क्रिकेट बड़ा अजीबोगरीब खेल होता है, कुछ भी कहना मुश्किल होता है। सचिन रजाक ने थोड़ी सी मुश्किलें बढ़ाई है, 2 गेंदें वाइड फेंकी, 1 बाउंड्रीज आ चुका है, तो कहीं ना कहीं ये दबाव के बादल है। पुल करने की कोशिश, मिड विकेट की दिशा में गेंद गई है, डीप वाइडिश मिलॉन की दिशा में गेंद, 1 रन लिया है, दूसरा रन लेना नहीं चाहेंगे। जोखिम उठाने की कोई जरूरत भी नहीं है। इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा है 40 रन। 7 गेंदों में चाहिए 10 रन। सिंगल मिलेंगे तो आखिरी ओवर में जाएंगे 9 रनों के लिए। बाउंड्रीज मिलेगी तो फिर रहेंगे 6 रन। विकेट निकालेंगे तो एवेंजर्स की हो सकती है वापसी। पहला मुकाबला हारी है, दूसरा मुकाबला जीती है। टूर्नामेंट में अपने स्थान को बरकरार रखने के लिए यह मैच जीतना अथर्वा एवेंजर्स के लिए बहुत ज्यादा जरूरी है। वाशी इंडियन अपने शुरुआती दोनों मुकाबले हार चुकी है, यह मुकाबला अगर जीत जाती है तो अपना स्थान कायम रख सकती है, क्योंकि बड़ा उलटफेर हो सकता है।
पॉइंट टेबल ये बता रहा है कि वाशी इंडियन के लिए भी एक संकेत है इस मैच को अगर जीत जाती है तो 7 गेंदे 10 रन। बाहरी किनारा और ये देखिए ये करीबी मामला था। पॉइंट पर जॉन्टी रोज कभी कैच ड्रॉप नहीं करवाते हैं, लेकिन पॉइंट पर हमेशा मैदान का चीता फील्डिंग करवाता है। भारत के अजय जडेजा, रॉबिन सिंह, फिलहाल रविंद्र जडेजा, ऑस्ट्रेलिया के अगर रिकी पॉन्टिंग, माइकल क्लार्क और साउथ अफ्रीका के खिलाड़ी का तो मैं नाम नहीं लूंगा क्योंकि विश्व में उनकी एक अलग सी पहचान है, जॉन्टी रोज। तो यहां पर क्या ड्रॉप हो चुका है, मिलेगा 1 रन, ओवर की हो चुकी है समाप्ति। स्कोर बना है 41। 6 गेंदों में चाहिए 9 रन। अब उल्टी गिनती शुरू हो चुकी है। अथर्व एवेंजर्स, कप्तान साहब किसके साथ जाएंगे आखिरी ओवर लेकर? चलिए इसके बाद अगला मुकाबला है राहुल रॉयल्स बनाम श्री कृष्ण स्टार। टॉस जीता है, निर्णय लिया, अगर फील्डिंग करने का निर्णय मिला होगा तो जैसे मैच समाप्त हो जाता है फील्डरों से मेरी गुजारिश है जल्दी जल्दी फील्डिंग के लिए उतर दीजिए। आखिरी ओवर सचिन रजाक ने इस ओवर में दी है 15 रन। अब थोड़ी सी कश्ती जो है अथर्व एवेंजर की तूफान में फंस चुकी है। चलिए क्रिकेट होता है, कब मौसम की मिजाज की तरह रंग बदले, कब उठ इस करवट बैठे, ये अंदाजा निकालना मुश्किल होगा। प्रति गेंद पर रंग बदलता हुआ खेल होता है क्रिकेट। मेरे दोस्त राहुल राठौर उर्फ शांते ने कहा कि क्रिकेट का कोई भी आंकड़ा जीत की गारंटी नहीं देता है। सन्माननीय साईराजी भगत यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। वाशीगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचं मनापासून स्वागत। तसेच आमचे कॉमेडी मंच आणि आमचे 2 स्कोरर यांच्या वतीने त्यांचा देखील हार्दिक आभार। परेश आणि रोमहर्ष सुतार। चलिए बॉलर्स परेश बोहिर, जी हाँ परेश बोहिर। चलिए अब एक और गेंदबाजी में परिवर्तन, परेश बोहिर। आखिरी 6 गेंदे और जीतने को चाहिए 9 रन, जबकि स्ट्राइक पर है विजय मनोहर पाटिल 40+ के खिलाड़ी। 6 गेंदों में चाहिए 9 रन। उल्टी गिनती शुरू हो चुकी है। शतरंज की बिछा जीती है। सिली मिडॉप पर खिलाड़ी जी नहीं, सिली मिडॉप को हटा दिया, सिली मिडॉप को हटा दिया है। बैकवर्ड पॉइंट रखा है, शॉर्ट थर्ड मैन रखा है, शॉर्ट बैकवर्ड स्क्वेरलो को भी हटा दिया है। क्या मिड विकेट रखते हैं? पिछले मैच में, कल के मैच में योगराज स्ट्राइकर की तरफ से भी परेश ने मैच जिताकर दिया था अपनी टीम को। तो ये दावा है कप्तान के पास। परेश बोहिर आखिरी ओवर गेंदबाजी की थी योगराज स्ट्राइकर के विरुद्ध और अपनी टीम को मैच जिताकर दी थी। ये मेरे स्कोरर रोमहर से सुतार मुझे बता रहे, यही तो स्कोरर का काम होता है। आखिरी 6 गेंदे और 9 रनों की आवश्यकता। विकेट चाहिए, मैच में हो सकती है वापसी अथर्व एवेंजर की। पहली गेंद बाया से और विकेट। पहली गेंद निकली है डॉट, पहली गेंद निकली है डॉट। नॉन स्ट्राइक पर मुकेश माथरे थोड़े से चिंतित। 5 गेंदों में चाहिए 9 रन। जैसे ही बॉल रिलीज हुआ वैसे ही विजय मनोहर पाटिल को बॉल पता नहीं चला कहां से निकल गई और सीधे विकेट कीपर नीलेश भगत के रास्तानों में। 5 गेंदों में चाहिए 9 रन। यही होता है, प्रति रन करोड़ों के हिसाब से होता है, प्रति रन करोड़ों के हिसाब से होता है। 5 गेंदों में चाहिए 9 रन। दोनों टीमों का एडी चोटी का जोर लगता हुआ। एवेंजर्स के लिए जीत जरूरी है, अगले राउंड में क्वालिफाई। आगे जाकर मारने का प्रयास है, मिड विकेट की दिशा में कॉर्नर के खिलाड़ी के पास गेंद गई है। यहां पे एक ही लेना चाहेंगे। अब यहां पे परेश बोहिर मुकेश माथरे को क्या शॉर्ट पिच गेंदबाजी डालेंगे तो मुश्किल हो जाएगी क्योंकि बायात के खिलाड़ी है। चलिए फील्डिंग में तब्दीली की जाएगी। 4 गेंदों में चाहिए इस समय 8 रन, बराबर ना? 4 गेंदों में चाहिए 8 रन, यानी प्रति गेंद पर 2 रन। अब पॉइंट रखा जा रहा है, शायद जी नहीं, पॉइंट को हटा दिया है। सीली मिडॉप पर एक खिलाड़ी है, तो चला टाइम पास करोगे का। पंजाब परमेश्वर, कल्पेश पटेल, नितिन नाइक, चलिए टाइम पास मत कीजिए प्लीज। आखिरी 4 गेंदों में चाहिए 8 रन। आज के सारे मैचेस जो है साईनाथ भगत जी बहुत ही लकी होंगे क्योंकि आज के सारे मैचेस जो है बहुत ही कांटे के हुए। जैसे चुनाव एक तरफा होता नहीं है, बिल्कुल इसी तरह मैच एक तरफा, कोई भी मैच एक तरफा हुआ नहीं। आज संडे के सारे मैचेस जो है वो दर्शकों का पूरी तरह से मनोरंजन करवा रही है। 4 गेंदों में चाहिए 8 रन। स्ट्राइक पर है मुकेश माथरे। डीप लॉन्ग ऑन, वाइडिश मिड विकेट, डीप स्क्वायर लेग,
लॉन्ग लेग यानी 4 खिलाड़ी ऑन साइड में मुकेश बात्रे के लिए मिड विकेट को पीछे रखा है। शॉर्ट बैकवर्ड को लोग को भी खिलाड़ी ने शॉर्ट फाइनल पर खिलाड़ी तैनात कर दिया है। 4 गेंदों में 8 रन पंच कर दिया है। बैकवर्ड पॉइंट के ऊपर से मारने का प्रयास, कोशिश यही होगी। देखिए पॉइंट के बिल्कुल ऊपर से रोका है, रोका है, रोका है। 2 रन मिलेंगे, 2 रन मिलेंगे। तीसरी की कोशिश और यहाँ पे तीसरा रन भी पूरा कर दिया। दोनों खिलाड़ी 40+ के खिलाड़ी हैं, लेकिन चीते की तरह दौड़ लगा रहे हैं। ऐसा लगता है कि विजय मनोहर पाटिल और मुकेश मात्रे ने सुबह नाश्ते में पतंजलि के बिस्किट खा के आए हैं। कमाल की रन विकेट है, दोनों में तालमेल देखिए। 3 गेंदों में चाहिए 5 रन, 3 गेंदों में चाहिए 5 रन। केवल विकेट ही इस मैच में अथर्व एवेंजर की वापसी कर सकती है। अथर्व एवेंजर्स के तंबू में पूरी तरह से सन्नाटा छाया हुआ है। ये सोच रहे कि विकेट मिलेगा तो ही वापसी होगी। और विजय मनोहर पाटिल की मैं तारीफ करना चाहूंगा, 42 साल के हैं लेकिन आज भी 18 साल के खिलाड़ी की तरह दौड़ लगा रहे। दोनों में तालमेल भी तारीफ के काबिल रहा है। कॉलिंग बहुत अच्छा है। 3 गेंदे 5 रन। इस बार इनसाइड एज लगा है, गेंद मिड विकेट के रीजन में गई है। काउ कॉर्नर के पास 1 ही रन मिलेगा, 1 ही रन मिलेगा। 2 गेंदों में 4 रन, 2 गेंदों में 4 रन, 2 गेंदों में चाहिए 4 रन। क्या ये मैच टाई होने की खुशबू आ रही है या फिर एक मैच किसी के झोली में जाएगा? परेश भोई कल के मैच में युवराज स्ट्राइकर के खिलाफ अपनी गेंदबाजी से मैच को जिता के दिया था अपने टीम को, और कप्तान ने एक बार फिर से परेश भोई के ऊपर विश्वास व्यक्त किया है और अब तक सटीक गेंदबाजी की है। ऐसा नहीं कि गेंदबाजी में कोई परेशानी है, लेकिन बल्लेबाजों की तारीफ करनी चाहिए। 2 गेंदों में 4 रन। ऐसे हालात में दर्शकों से मेरी गुजारिश है, दिल के दौरे अक्सर बढ़ जाते हैं। अगर कोई दिल का मरीज हो तो कृपया करके अपनी आंखों पर थोड़ी सी देर के लिए हथेली रख लीजिए। बहुत ही क्रूशल मोमेंट है। स्ट्राइक पर है मुकेश मात्रे। 2 गेंदे 4 रन। अभी भी डीप लॉन्ग ऑन है, डीप स्क्वायर लेग है, डीप वाइडिश मिड विकेट और डीप फॉर 5 लेग। 4 खिलाड़ी सर्कल के बाहर। 2 गेंदे 4 रन। मुकाबला बहुत ही दिलचस्प मोड़ के मुंह पर। यह पॉइंट के खिलाड़ी को थोड़ा पीछे रख लीजिए, सिली मिडॉफ को भी अंदर बुला लीजिए, वाइडिश को थोड़ा सा कवर की दिशा में ला लीजिए, थर्डमैन को पीछे रखेल दीजिए, क्योंकि आपको बाउंड्रीज रोकनी है, सिंगल नहीं। इस बार ये देखिए, ये रोकने का प्रयास किया था लेकिन ये भारी भरकम शरीर आड़े आ गया है और मिलेंगे 4 रन। और इसी के साथ वाशी इंडियन ने यह मुकाबला जीता है, इस टूर्नामेंट में पहली जीत। नितीन सुतार सेव्हिस्टर स्टार लगेच फिल्डिंग साठी उतरायचा आहे, आम्हाला वारंवार सांगावं लागतोय। अथर्व एवेंजरचे खेळाडू बाहेर जायची आत तुम्हाला फिल्डिंग साठी उतरायचं आहे। नितीन सुतार आपले खेळाडूंना उतरवायचं आहे, आम्ही वारंवार ताकीद देतोय, कारण अथर्व एवेंजरचे खेळाडू मैदानाच्या बाहेर जायच्या आत तुम्हाला फील्डिंग साठी उतरायचं आहे। मिस्टर मोकी, चलिए मैन ऑफ द मैच के लिए आ जाइए मिस्टर मोकी। चलिए इस स्पर्धेसाठी विशेष सहकार्य अविनाश भगत, अथर्व एवेंजरचे मालिक, त्याचबरोबर अरुण सुतार, सेव्हिस्टर स्टारचे मालिक, त्याचबरोबर योगराज भगत, योगराज स्ट्रायकरचे मालिक, त्याचबरोबर राखी विनोद पाटील यांचे विशेष सहकार्य, त्याचबरोबर राघव भोईर, निशाल मुरलीधर पाटील, धीरज भोईर, डॉक्टर विजय मनोहर पाटील, वाशी इंडियनचे